मोठ्या योजनांवर ताशेरे ओढण्यात आलेत। राज्यांवर महसूल या योजनेत पुन्हा एकदा एक अपडेट समोर आली। या योजनेचे फॉर्म पुन्हा सुरू होणार का? एक महत्त्वाची अपडेट आहे, म्हणूनच नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। जवळपास या योजनेतून 80 लाख महिला अपात्र ठरल्या, त्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू होणार का? आणि KYCला मुदतवाढ मिळणार का? नवीन अर्ज आणि लाभार्थ्यांची पडताळणीबाबत सरकारने दिले स्पष्ट उत्तर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। नियमांची कडक पडताळणी केल्यामुळे तब्बल 80 लाख बहिणी या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळेच आधीच 2,46 लाख असणारी लाभार्थ्यांची संख्या आता थेट 1,66 लाखांवर आली आहे। KYC नंतरच्या बहिणींचे अर्ज बाद झाले किंवा त्यांना फॉर्म भरता आला नाही, त्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे, योजनेची पुन्हा नोंदणी सुरू होणार का, असं त्या बहिणींना वाटतंय। सरकारी सूत्रांच्या अहवालाने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू होणार नसल्याचं सांगितलं जातंय। आता सध्या तरी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी किंवा नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा सरकारने कोणताही विचार केला नाही। 30 एप्रिल रोजी KYCची अंतिम मुदत संपली। अनेक बहिणींनी ही मुदत वाढवून द्यावी यासाठी सरकारकडे विनंती केली आहे। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की KYCची मुदत आता वाढवण्यात किंवा नवीन नोंदणी सुरू करण्यात कोणताही प्रस्ताव सरकारने सध्या वितरित केला नाही। बहिणींसाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधीच सरकारने पुरेसा वेळ देण्यात आला होता, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार नवीन फॉर्म भरणे किंवा अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा नोंदणे शक्य होणार नाही। तर 80 लाख बहिणी का अपात्र ठरल्या? त्यांनी KYC पूर्ण केली नाही। 30 एप्रिलच्या आत ज्या बहिणींनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले, त्यांचे नाव या यादीतून कट झाले। फॉर्म भरताना बँक डिटेल्स किंवा कागदपत्र अपूर्ण असणे, ज्या योजनेच्या नियमांमध्ये किंवा उत्पन्नाची अट या नियमांमध्ये बसत नसल्याने पैसे मिळणे अचानक बंद झाले। KYCची मुदत संपल्यानंतर ज्या बहिणींचे पैसे अचानक थांबले, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला। पुणे जिल्ह्यातील बहिणींनी सांगितलं की आम्ही सर्व कागदपत्र दिली होती, तरी माझे नाव या योजनेतून काढून टाकले। ते म्हणत होते हे पैसे खूपच महत्त्वाचे होते। तसंच याच दरम्यान लाडकी बहीण योजना पुढेही सुरूच राहणार आहे, पण ज्या बहिणींचे फॉर्म मंजूर झाले केवळ त्यांनाच या योजनेचे पैसे मिळत राहतील। तसंच मुदत संपल्यामुळे नवीन नोंदणी किंवा दुरुस्ती होणार नाही। जर त्या बहिणींनी या 5 चुका केल्या असतील तर त्या या योजनेतून वगळण्यात येणार आहे। 80 लाख महिला अपात्र झाल्यामुळे सरकारचा भर कमी झालेला आहे आणि ज्या बहिणी योग्यरित्या या योजनेमध्ये पात्र असतील त्यांना नेहमीप्रमाणे हप्ता मिळेल, असं मंत्री आदितीताई तटकरे बोलल्या। महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।